नमस्कार. पशुवैद्यकीय रोग निदान प्रयोगशाळा नारायणगाव च्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर संजय काशीनाथ कुमकर, सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, आपले सर्व पशुपालकांचे स्वागत करीत आहे. आज आज जो आपला चर्चेचा विषय आहे की गेले अनेक दिवस मला आपले गाडा मालकांचे फोन पण येत आहे आणि नेहमी एक घाटामध्ये चर्चा असते की एखादा बैल जर कमी पळला तर दोनच गोष्टी आपण गाडा मालक त्याच्यावर विचार करतो की पहिली गोष्ट छाती भरली आहे आणि दुसरी गोष्ट पोटात लोखंड आहे. तर आता आज जो आपण चर्चा करणार आहे की बुवा छाती भरली आहे हा काय प्रकार आहे बुवा, की ह्याच्यामध्ये काय काय बैलामध्ये लक्षणं दिसतात किंवा बैलामध्ये याची कारण काय आहे आणि याला उपचार काय आहे या गोष्टीवर आपण विचार करतो. आता छाती भरणे हा जो प्रकार आहे की बुवा त्याचा जो महत्वाचा अवयव जो आहे पळण्यासाठीचा तो आहे फुफ्फुस. आणि फुफ्फुस जे असतं ते आहे छातीच्या पिंजऱ्यामध्ये असतं आणि छातीचा पिंजरा मोठा मजबूत असणे हे बैलाचा दम टिकण्यासाठी किंवा बैल शेवटपर्यंत घाटामध्ये पळण्यासाठी हे अत्यंत आवश्यक असते. तर बऱ्याच वेळेला काय होतं, बैल निम्म्या घाटापर्यंत वेगाने जातो आणि मग नंतर तो कमी पडतो. तर जनरली असा एक समज आहे बा हे छाती भरलेली आहे. छाती भरलेली म्हणजे काय, दोन गोष्टी म्हणजे त्याला वेदना आहे बुवा छातीमध्ये. छाती भरणं म्हणजे काय, त्याला वेदना आहे बुवा. छातीची त्याची जी छातीच्या पिंजऱ्याची जी कार्यक्षमता आहे ती कमी झालेली आहे, त्यामुळे मग बैलाची पण कार्यक्षमता कमी झालेली आहे, हा सर्वसाधारण त्याचा अर्थ आहे. मग याच्यामध्ये कुठले कुठले आजार होऊ शकतात, तर पहिली गोष्ट म्हणजे न्यूमोनिया, की जो बॅक्टेरियल व्हायरल वगैरे आहे याच्यामध्ये फुफ्फुसांना आतमध्ये सूज येते, फुफ्फुसावरचे जे आवरण आहे त्याला सूज येते, बैलाला दम लागतो, बैल ठसकतो, बैलाला मोठ्या प्रमाणात सर्दी होते, नाकावाटे स्त्राव गळतात. तर अशा प्रकारची ही लक्षणं दिसतात, तो न्यूमोनिया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे छातीच्या पिंजराच कमजोर झालेला आहे. पिंजरा आपल्याला माहिती आहे बरगड्यांचा बनलेला असतो, हाडांचा बनलेला असतो, आणि जर त्या त्या कमजोर झाल्या तर त्याला कारण जी आहेत ती म्हणजे डेफिशियन्सीज वगैरे ते आपण चर्चा करू कारणांची. पण ह्या दोन गोष्टी असतात, एक तर त्याला छातीच्या पिंजऱ्याची वेदना आहे म्हणजे हाडांची स्नायूंची, आणि दुसरी गोष्ट आपण ती पहिल्यांदा बघितलं की ते न्यूमोनिया, कुठंतरी जंतू संसर्ग फुफ्फुसामध्ये झालेला आहे, अशा टाईपची ही दोन त्याच्यामधले प्रकार आहे. आता याची कारण काय आहेत ते बघू आपण. कारण म्हणजे पहिल्यांदा जो न्यूमोनिया जो आहे, तर न्यूमोनियाला सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बॅक्टेरिया आणि व्हायरस याचं इन्फेक्शन होणे. मग आता हे कशामुळे होतं, तर हवामानातला बदल, अचानक थंड पाणी, थंड हवामान झालं तर होतो. हवामानातला जो बदल आहे म्हणजे दुपारी प्रचंड उष्णता आणि रात्री आज थंडी, यामध्ये काही व्हायरस हे डेव्हलप होतात, म्हणजे ज्याला आपण तिवा बिवा ज्याला म्हणतो, अशा टाईपच्या व्हायरसची वाढ मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे न्यूमोनिया होऊ शकतो, बॅक्टेरियल न्यूमोनिया होऊ शकतो. घाटामध्ये सगळी बैल एकत्र येतात आणि एखाद्या बैलाला जर व्हायरल न्यूमोनिया असेल किंवा बॅक्टेरियल न्यूमोनिया असेल तर त्याची एकमेकांना त्यांना लागण होऊ शकते, हवेतून वगैरे जंतू संसर्ग. एक बोवाईन रेस्पिरेटरी डिसीजेस जे असतात म्हणजे स्पायरोकिटोसिसमुळे होतात, बॅक्टेरियामुळे होतात, व्हायरसमुळे होतात, फंगसमुळे होतात, ॲलर्जीजमुळे होतात, पोलन ग्रेन्समुळे होतात. तर हे जे डिसीजेस आहेत हे एकत्र बैल आल्यानंतर त्याच्यामधून संपर्कातून एकमेकाच्या होऊ शकतात. तिसरी गोष्ट ॲलर्जी, म्हणजे जी धूळ आहे, घाटामध्ये जो भंडारा उधळला जातो, यामुळं काही बैलांमध्ये ॲलर्जीज येऊ शकतात आणि वारंवार त्यांना सर्दी वगैरे होऊ शकते. तिसरी गोष्ट आपण मागे पण व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे की लंगवर्म,
फुफ्फुसामध्ये काही जंत असतात आणि त्या जंताची जर फुफ्फुसामध्ये लागण झालेली असेल तरी हे न्यूमोनिया डेव्हलप होऊ शकतो. त्याला लंग वर्म्स म्हणतात, ते असू शकतं. किंवा कधी कधी अतिश्रम म्हणजे अतिताण, म्हणजे सतत रोजच घाट आहे, एक दिवसाआड घाट आहे, 2-2 बाऱ्या चालू आहेत, 3-3 बाऱ्या चालू आहेत, ज्या वेळेला त्याच्यावर अतिश्रम येतात म्हणजे ओव्हर एक्झर्शन, त्यामुळे सुद्धा फुफ्फुसांवर ताण येतो, त्याच्या शरीरावर ताण येतो, त्याची इम्युनिटी कमी होते आणि मग हे असे न्यूमोनियाचे सिम्पटम डेव्हलप होऊ शकतात. आता दुसरा जो भाग आपण बघितला मेकॅनिकल, म्हणजे छातीचा पिंजरा कमकुवत होणे किंवा हाड कमकुवत होणे. तर आता ह्याच्यामध्ये ह्याचं कारण जे काय, कॅल्शियम फॉस्फरसची कमतरता, कारण हाडांची जी मजबूती आहे ही कॅल्शियम फॉस्फरसवर अवलंबून आहे. कॅल्शियम फॉस्फरसचं शरीरामध्ये शोषण होण्यासाठी व्हिटॅमिन डी ची आवश्यकता असते. तर ते आपण मागे व्हिडिओ पण केलेला आहे कॅल्शियमचं आणि फॉस्फरसचं महत्व, ह्याच्यावर व्हिडिओ पण आहे माझ्या चॅनलला, तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल, एकदा तो बघून घ्या की कॅल्शियम जर कमी पडलं तरी ही लक्षणं दिसू शकतात. तर आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे छाती भरणे किंवा छाती काय प्रकारे, छातीचा जो आपण म्हणतो तो काय प्रकारे, हे आता आपण पाहिलं, त्याची कारणं पाहिली. आता याच्यावर उपचार जे आहेत, तर घरगुती मी पहिल्यांदा उपचार सांगतो तुम्हाला की ओवा, 50 ग्रॅम ओवा आणि 100 ग्रॅम गुळ हा जर एकत्र करून तुम्ही जर त्याचा लाडू करून चाटवला तरी हे प्रमाण कमी येऊ शकतं. दुसरी गोष्ट, हळदीचं कोमट पाणी, आणि त्याच्यामध्ये कोमट पाणी करायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आणि अर्धा चमचा सुंठ टाकायची, हे जर पाजलं तरी सर्दी, न्यूमोनिया या गोष्टी कमी होऊ शकतात. तिसरी गोष्ट, तुळशीची पानं, एक चांगली मुठभर तुळशीची पानं घ्या आणि एक बोटभर आलं ठेचून टाका, त्याच्यामध्ये थोडंसं उकळून घ्या ते, किंवा त्याचा रस काढा आणि तो मधाबरोबर मिक्स करून जर तो जिभेवर चाटवला बैलाच्या, तरी सर्दी, बरेचसे हे न्यूमोनिया किरकोळ प्रमाणात असतील, ऍलर्जीज वगैरे, ह्या लगेच कमी होऊन जातात. दुसरी गोष्ट, कोमट खोबरेल तेलामध्ये कापूर आणि लसूण ठेचून टाकणे आणि त्या कोमट तेलाने मसाज करणे, जो छातीचा पिंजरा आहे त्याला हलक्या हाताने मसाज करणे. मला मध्ये 1-2 गाडा मालकांनी लॅबला आल्यावर व्हिडिओ दाखवले की कशा प्रकारे छाती चोळली जाते. आहे असे आघोरी उपाय करू नका. माझ्या कानावर 1-2 बैल गेल्याचं पण हे प्रकार केल्यानंतर आलेलं आहे. तर हे असे आघोरी प्रकार करू नका ना. त्याचा उपयोग काय, त्याला चांगलं हलक्या हाताने मसाज करा त्याची छाती आणि शेकवा गरम पाण्याने, पिशवीच्या गरम पाणी शेकवायची जी पिशवी असते त्याच्यात गरम पाणी भरून चांगली छाती त्याची शेकून घ्या. असे उपाय करा. आघोरी उपाय कृपया या केसमध्ये करू नका. छाती हा महत्वाचा अवयव असतो, तिथं फुफ्फुस असतं, खाली हृदय पण असतं. जास्त तुम्ही दाब देऊन किंवा काहीतरी वेगळं प्रकार जर केला तर एखाद्या वेळेला जर हृदयाला इजा झाली तर बैलाचं डेथ होण्याची साहजिक आहे. म्हणजे ते काय फार त्याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स असं काय नाही, साधी गोष्ट आहे, कॉमन सेन्स आहे. तर असे काही उपाय करू नका. आता हे झालं आपण घरगुती उपाय करू शकतो. आता याच्यामध्ये जर बॅक्टेरियल झाला असेल, न्यूमोनिया झाला असेल, तर याला अँटीबायोटिक किंवा आतली जी सूज आलेली आहे छातीमध्ये, याची सूज कमी येण्यासाठी इंजेक्शन्स, ही जी ट्रीटमेंट आहे ती करावी लागते. पण त्यासाठी आधी बैलाची रक्त तपासणी करणं गरजेचं आहे. रक्त तपासणीचा आपला मागचा व्हिडिओ पण आहे, तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल, तो बघा. त्याच्यामध्ये ना जर रक्त तपासणी केली तर 2 गोष्टी आपल्याला कळतात की पहिली गोष्ट हिमोग्लोबिन जर कमी झाला असेल तरी बैल निम्म्या घाटातनं पुढे हळू, म्हणजे त्याचा वेग कमी होऊन जातो. दुसरी गोष्ट, न्यूमोनिया किती प्रमाणात आहे, म्हणजे त्याच्या जर पांढऱ्या पेशी वाढलेल्या आहेत किंवा तांबड्या पेशी काही कमी झाल्यात का, पांढऱ्या पेशींमध्ये न्यूट्रोफिलचं प्रमाण किती वाढलेलं आहे, इओसिनोफिलचं प्रमाण किती वाढलेलं आहे,
हा जर रक्ताचा रिपोर्ट जर काढला तर आपल्या लक्षात येतं की हा कशामुळे झालाय. बॅक्टेरियामुळे झालाय, व्हायरसमुळे झालाय, ॲलर्जीमुळे झालाय की लंगवरमुळे झालाय. ह्या सगळ्या गोष्टी रक्त तपासणीनंतरच लक्षात येतात. अंदाजे ट्रीटमेंट करणं चुकीचं पण आहे आणि फिजिबल पण नाही. कारण आता आजार एवढे आहेत, मेडिकलमध्ये 100 प्रकारचे अँटीबायोटिक्स आहे. प्रत्येक अँटीबायोटिक वापरत बसले तर तुम्हाला वर्षभर इंजेक्शनच देत बसावं लागतील आजार बरा करायला. त्यामुळे रक्त तपासणी करणे हा सगळ्यात सोपा आणि शॉर्टकट आणि कमी खर्चाचा उपाय आहे की ज्याच्यामुळे अचूक तुम्हाला ट्रीटमेंट करता येते आणि बैल लवकर बरा करू शकतो तुम्ही. तर हे रक्त तपासणी करून ह्याचं कारण काय आहे हे तपासणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि मग त्या हिशोबाने आपल्याला अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरल किंवा ॲलर्जी असेल तर अँटी ॲलर्जिक अशी इंजेक्शन्स, औषधं देता येतील. सर्दी जर वारंवार होत असेल आणि खूपच प्रमाणात असेल तर तो जो स्त्राव आहे तो जर तुम्ही प्रयोगशाळेला आणला आमच्या, तर आम्ही त्याच्यावर अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट करतो. म्हणजे वारंवार तुम्ही ट्रीटमेंट करूनही ती सर्दी बरी होत नाही. मग अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट केली की त्याला कळतं की ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, व्हायरस आहेत आणि त्याला कुठलं इंजेक्शन लागू पडेल अचूक अँटीबायोटिक. ते एकदा दिलं की तुमचा बैल लगेच कव्हर होऊ शकतो. तर ही अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट मी मागे प्रयोगशाळेच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ती टेस्ट काय. आमच्याकडे एक म्युलर हिंटन आगार म्हणून असतं, निर्जंतुक वातावरणामध्ये असतं ते. त्याच्यावर हे सर्दीमध्ये जे असतात बॅक्टेरिया त्याच्या त्या नाकाच्या सर्दीमधले ते आपण त्याच्यावर इम्प्लांट करतो. आपण 24 ते 48 तास त्याला 37 डिग्री टेम्परेचरला इन्क्युबेट करतो शरीराच्या तापमानाला. आणि मग त्याच्यावर ते बॅक्टेरियांची वाढ होते. ती मायक्रोस्कोप खाली आपण बघतो की कुठले बॅक्टेरिया आहेत काय. त्याच्यावर वेगवेगळ्या अँटीबायोटिक्सची टेस्ट घेतो आणि परिपूर्ण रिपोर्ट तुम्हाला 72 तासामध्ये देतो की हे केलं की तुम्हाला 100% गुण येईल. त्याला म्हणतात अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट. तर ही जर टेस्ट केली तर तुम्हाला 100% वारंवार जर सर्दी होत असेल आणि औषधोपचार करूनही थोडा वेळ बरा होतो आणि पुन्हा होते तर ते अशा केसमध्ये ही टेस्ट केल्यानंतर 100% गुण येतो. दुसरी म्हणजे रेडीमेड जी काही आयुर्वेदिक औषधं आहेत त्याच्यावर, तर एक कॅफ्लॉन म्हणून पावडर आहे. तर कॅफ्लॉन पावडर साधारणतः 30 ग्रॅम घेऊन एक अंड्या एवढा गुळ घ्यायचा, ते सगळं एकत्र मळायचं आणि त्याच्यामध्ये एक कापराची वडी ठेवून जर चाटवलं तरी हे सर्दी खोकला याचं प्रमाण कमी येतं. दुसरं एक नेटकॉफ म्हणून औषध आहे, ते जरी जिभेला चाटवलं त्याने सुद्धा बऱ्यापैकी फरक पडतो. आता या केसमध्ये आपण काय चुका करतो, आपण ह्या सर्दीला जनरली धुरी दिली जाते. मग आता धुरी कशाची दिली जाते, म्हणजे धुरी देण्याचे तुम्ही एक कुणीतरी या लॅबला जरा दिवसभर बसा, लोक काय काय सांगतात, कशा कशाच्या धुऱ्या देतात त्यांचं त्यांनाच माहित. आणि मग धुरीने काय होतं, दुसरे तुम्ही जर ते वनस्पतींच्या धुऱ्या दिल्या तर ते उलट तो धूर अजून फुफ्फुसामध्ये जाऊन याचं प्रमाण वाढत जातं आणि प्रमाण वाढल्यानंतर बैल खोकतो बिकतो, त्याची ती सर्दी बाहेर पडते. आपल्याला वाटतं बैल सर्दी बाहेर पडली, बैल बरा झाला, असं होत नाही. आतमधली सूज अजून वाढत जाते आणि मग ते अजून तो प्रॉब्लेम जास्त वाढत जातो. तर तुम्हाला अगदी धुरीच जर द्यायची असेल तर एक अस्थेलिन म्हणून औषध मिळतं मेडिकलमध्ये, फार महाग पण नाही, त्याची धुरी द्या. त्याने थोडेसे जरा ब्रॉन्काय वगैरे डायलेट होतील, त्याचा जो डिस्ट्रेस असतो तो कमी होईल. तर अशा पद्धतीने जा. हे छाती भरणे हा जो प्रकार आहे हा म्हणजे बैल नाही पळाला की भरली छाती, बैल नाही पळाला का हाय त्याच्या पोटामध्ये लोखंड. तर हे असं काहीतरी अघोरी उपाय करू नका. याचं व्यवस्थित रक्त तपासायला आणा, ह्याचे कारण काय आहे ते बघा, त्याचं व्यवस्थित निदान करा आणि मग उपचार करा, अशी माझी सर्वांना विनंती आहे. आपली प्रयोगशाळा नारायणगाव येथे आहे. आपल्या प्रयोगशाळेमध्ये सर्व टेस्ट केल्या जातात. बैल पाळण्यासाठी जर काही कमी पडत असेल तर त्याचे कुठले पॅरामीटर कमी झाले आहे हे सगळे चेक केले जातात आणि त्या हिशोबाने आपल्याला मोफत उपचार सुद्धा सांगितले जातात, मार्गदर्शन देखील केलं जातं. तर या गोष्टीचा फायदा घ्या. आता हे जे मी जे तुमच्याशी मार्गदर्शन शेअर करत आहे हे माझे 40 वर्षाचा अनुभव आहे.
प्रॅक्टिसचा अनुभव आहे, लॅबोरेटरीचा अनुभव आहे. तर ह्या ह्या गोष्टी तुम्ही जरा तुमच्या गावाचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे, तुमचे मित्रमंडळी आहे, तुमचे गाडा मालकांचे ग्रुप आहेत, याच्यावर शेअर करा, की जेणेकरून लोकांना योग्य मार्गदर्शन होईल. आणि दुसरी गोष्ट, माझं चॅनेल लाईक करा, त्याला सबस्क्राईब करा, की ज्या योगे मला नवीन नवीन मी ज्या वेळेला व्हिडिओ बनवून टाकील त्यावेळेला तुम्हाला त्याचा अपडेट लगेच मिळेल आणि तुम्हाला त्याचा फायदा देखील होईल. काही शंका असतील तर माझा मोबाईल नंबर आहे 9960 922 405, 9960 922 405. या क्रमांकावर संपर्क करून आपण शंका निरसन करू शकता. शक्यतो रात्री 8 नंतर फोन करू नका, दिवसभर कधीही फोन करा. आपण असंच भेटत राहू. पुढच्या विषयामध्ये विषय तुम्हीच देता, तुमच्या ज्या काही शंका तुम्ही मला विचारता त्यातूनच हे निरनिराळे विषय सुचतात आणि त्यायोगे मी आपल्याशी चर्चा करत असतो. धन्यवाद. आपण असेच भेटत राहू.